आज आपण प्लॅन केला आहे योग राईडसाठी. सो आज आपण राईड करत करत गणेश मंदिर किंवा वीर डॅम इथपर्यंत जाणार आहे आणि तिथे जाऊन आपल्याला एक योग शिक्षक आहेत, ते मार्गदर्शन करतील. त्यानुसार एक योगा सेशन होईल. सो पाहूया आपण मग कशी होती आपली राईड. एन्जॉय. नमस्कार मित्रांनो. तर आपण शिरवळ ते भोळी अशी राईड करतोय. शिरवळ ते लोणंद हा रस्ता आहे. पाऊस पडून गेला आहे, तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी दाखवलं मी. आभाळ पण आलं आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे, हवा छान सुटली. ॲक्च्युली हा रस्ता आमचा डेली रुटीनचा रस्ता आहे, म्हणजे दररोजच्या राईड्स ज्या आहेत त्या आमच्या या रस्त्यावर असतात. खूपच सेफ रस्ता आहे सायकलिंगसाठी. रहदारी कमी आणि रस्त्याचं संपूर्ण बांधकाम झालेलं आहे. काही ठिकाणी सिंगल वे आहेत, पण प्रॉपर काळजी घेऊन तिथूनसुद्धा आपण राईड करू शकतो, कारण रहदारी कमी असल्यामुळे या रस्त्यावरती सायकलिंग खूपच चांगल्या प्रकारे होऊ शकतं. शिरवळ ते वीर डॅम हा आमचा रेग्युलर रूट असतो. आज योगा असल्यामुळे आम्ही थोडी शॉर्टच राईड करतो आहे. तर आम्ही शिरवळ ते भोळी किंवा जास्तीत जास्त लोणीपर्यंत जाऊन परत गणेश मंदिर शिरवळमधील तिथपर्यंत येणार आहे आणि तिथं आमचा योगा सेशन होईल. सो बी विथ अस अँड एन्जॉय द जर्नी. थँक्यू.
एकं द्वितीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशैतूजाननं द्वादशैतानि नामानि त्रिस्सन्देयन्पतेन्द्रः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रात् मोक्षार्थी लभते गतिं जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत् संवत्सरे सिद्धिं च लभते नाशसंशया अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च विदित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा भवेत् सत्यसाधतः इति श्रीनारदपुराणे संकटनाशन स्तोत्रं संपूर्णम्। गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया। दोन लाईन किंवा तीन लाईन सो मित्रांनो, आपण पोचलोय गणेश मंदिरात. सो आपल्याबरोबर इन्स्ट्रक्टर सागर कबुले अवेलेबल आहेत, की आपल्याला योगाबद्दल थोडंसं मार्गदर्शन करतील. आणि आपले सगळे सायकलिस्ट मेंबर इथं जमलेले आहेत, जिमखाना सायकलिस्ट मेंबर. सो आपण सुरू करूया योगा सेशन.
सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज एक सुंदर योग घडून आणलेला आहे. दरवर्षी आपण आदिवासी योग दिन साजरा करत असतो. यावर्षी सागर कबुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ जिल्ह्याच्या वतीनं योग दिवस आपण साजरा केलेला आहे. त्याने आपल्याला उत्कृष्टरित्या प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी शिरवळ जिल्ह्याच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. आत्ताच काही सदस्यांची सूचना आलेल्या आहेत की आठवड्यातून एक दिवस, जसे आपण सायकलिंग 2 दिवस करतो त्याप्रमाणे एक दिवस योगाला आपण देणं आवश्यक आहे. आठवड्यातून एक दिवस आपण योगा सेशन घेऊ. दर शनिवारी शॉर्ट सायकलिंग आणि योगा सेशन आपण घेत जाऊ. या सेशनसाठी विशेष आभार प्रसंगी आहे की त्याने म्हणावं घेतलं. विशेष म्हणजे आम्हाला एक कल्पना होती की मजुराच्या सकाळी खेळल्यानंतर चर्चा करत असताना तो विषय पुढे आला. त्यावेळेस नाव सांगितलं नव्हतं, परंतु त्यांनी ते सगळं नियोजन उत्कृष्टरित्या केलेलं आहे. त्याबद्दल शिवण धन्यवाद. थँक्यू मित्रांनो. तर आपला योग सेशन आता कंप्लीट झालं आहे आणि आपण आता रिटर्न राईड स्टार्ट करणार आहे. तर तुम्हाला हा योग सेशन कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सागर कबुले आपले योग शिक्षक आहेत. तुम्हाला त्यांचा गायडन्स हवा असेल तरी तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि आपण गणेश मंदिराजवळ आहे आणि तिथून आपण आता रिटर्न राईड स्टार्ट करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि असेच आमच्यासोबत राहा, व्हिडिओ पाहत राहा, कमेंट करत राहा, लाईक करत राहा. चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.